मोठा धाव कपिलने घेतलेला कॅच आठवतो. पण सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या विरुद्ध मँचेस्टरमध्ये एक गेम होता आणि 38 बॉलमध्ये 51 नाबाद, 32 बॉलमध्ये 6 बॉल जास्ती, 1 ओव्हर जास्ती घेतली. यू वर नॉट आउट आणि यू मेड शुअर की आपण सेमीफायनल जिंकलो. दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी बिग रोल. कारण ते जर केलं नसतं तर पुढचं काय झालं नसतं. सो त्यावेळेला तुझी मानसिक स्थिती काय होती, ड्रेसिंग रूममध्ये काय ॲटमॉस्फिअर होतं बिफोर? आय थिंक क्रेडिट मिळायला पाहिजे मोहिंदर अमरनाथ आणि लेट आमचा मित्र यशपाल शर्मा, ज्यांची भागीदारी ही खूप महत्त्वाची होती. सगळेजण नंतर म्हणतात की मी जाऊन 50 केल्या वगैरे, पण ती भागीदारी होणं खूप महत्त्वाचं होतं. काही संथरित्या ते खेळत होते. पण त्याच्या आधीची गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा कपिल देवने 175 धावा केल्या झिम्बाब्वेच्या विरुद्ध, एक सुंदर सुरेख घणाघाती इनिंग आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही क्वालिफाय झालो सेमीफायनल करता, तेव्हा सगळी जी वृत्तपत्र होती इंग्लंडमधली, त्यांनी अगदी ठळक ह्याच्यात लिहिलेलं होतं की इंग्लंड हॅज आता सरळ एंट्री इन टू फायनल्स. आणि खरंच त्या गोष्टीचा आम्हाला खूप राग आला होता. आणि जे सिनियर्स होते आमच्या टीममधले, मोहिंदर अमरनाथ म्हणा, किरमानी म्हणा, सुनील गावस्कर म्हणा, त्यांनी क्रिकेटमध्ये टायमिंग हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जी सिनियर मंडळी असतात त्यांच्याकडे असं उत्कृष्ट टायमिंग होतं. मला अगदी आठवते की वेस्टमोरलँड नाही, इकडे आपल्या ओल्ड ट्रॅफर्डच्या हॉटेलमध्ये आम्ही सकाळी जेव्हा मॅचच्या आधी ब्रेकफास्टला जमलो, तेव्हा सुनील गावस्कर पेपर घेऊन आला, वृत्तपत्र घेऊन आला आणि सगळ्यांना दाखवलं, बघा काय लिहिलेलं आहे की इंग्लंड जिंकणार म्हणून. मॅच सुरू होण्याच्या आधीच हे या लोकांनी लिहिलेलं आहे. आणि तेव्हा खरंच आम्हाला राग आला, मला खूपच राग आला. आणि त्याच्या आधी एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे 22 जूनला हा सामना होता, 22 जूनला. आणि हा सामना होता 23 जूनला. 22 जूनला माझ्या आईचा वाढदिवस होता आणि आईने आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होतं की तू काहीतरी स्पेशल कर. आणि मला बड्डे गिफ्ट तिने कधी मागितली नव्हती. तर जेव्हा आईचा हात किंवा पाठीवर हात असतो तेव्हा काही घडू शकतं. आणि जेव्हा सुनीलने जेव्हा पेपर हा दाखवला, तेव्हाच मी मनात ठरवलं की आज बॉथम येऊन दे, नाही तर बॉथमचा किंवा बॉबचा बाप येऊन दे, मी तोडणार. आणि म्हणून जेव्हा मी खेळायला गेलो मोहिंदर आऊट झाल्यानंतर, तेव्हा मला फक्त एकच मनात होतं की तू टाक आणि मी मारतो. आणि नशिबाने साथ दिली. पण त्याच्यानंतर म्हणजे इंग्लिश स्पेक्टेटर्सना वाटलं की ते इंग्लंडच फायनल येणार म्हणून, आणि त्यांनी सगळी तिकीटं विकत घेतली लॉर्ड्समध्ये. आणि जेव्हा इंग्लंड हरले तर ते तिकीटं विकत होते सगळे आणि इंडियन्स घेत होते तिकीट. आणि इंडियन्स खूप लोकांना तिकीटं मिळाली नाहीत शेवटपर्यंत. आणि आमचं हॉटेल बरोबर लॉर्ड्सच्या बाहेर होतं आणि आमची बस जायची आतमध्ये. तर ते सगळ्यांना माहिती होतं की बस त्यांची आतमध्ये लॉर्ड्समध्ये जाणार म्हणून. ते बोलले आम्ही तुमच्या बसमधून येऊ काय. आणि मॅच फायनलच्या दिवशी जवळजवळ आमच्या बसमध्ये 60 लोक होती. आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ते कुठे गुल झाले कोणाला कळलंच नाही. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. म्हणजे तू फिल्म इंडस्ट्री सोडली नसतं आमच्या पोटावर पाया लागतं. आय थिंक महेशला माहीत नसेल की मी जी एक फिल्म केली, कभी अजनबी थे. खूप फेमस फिल्म होती. पूनम धिलॉन आणि डेबश्री रॉय ह्या हिरोईन होत्या माझ्या 2. आणि ती फिल्म आजही सगळे हे नवोदित जे आले, रणवीर सिंग म्हणा, हे सगळ्यांना दाखवली जाते. विस्लिंग वुड्सला पण दाखवतात. हो, आणि ही दाखवली जाते का, त्यांना सांगतात की हे जे संदीपनी केलं हे तुम्ही करू नका. हा प्रश्न मला राहुलला नाही विचारल्याशिवाय. आणि मी लहान असताना ना मी पण क्रिकेट खेळायचो खूप चांगला. पण मी बॅटिंग करताना मला संदीप पाटील म्हणायचे.
पण तू जर का तो पिक्चर सुपरहिट केला असतास तर आज माझ्या पोटावर पाय आणले असतास. फारुख, प्लेजर. फारुख अँड मी गेन टू द सेम स्कूल, डॉन बॉस्को. म्हणजे इथे समजा बालमंच झाले, ते किंग जॉर्जचं झालं, माझा पण कोणतरी आहे इथे स्कूलमेट फारुख. आणि एक माझ्या पिक्चरबद्दल मजा सांगतो की जे निर्माते आणि प्रोड्युसर डिरेक्टर होते ते भाग्यश्री पटवर्धनचे वडील राजा पटवर्धन ते होते. ते सांगलीचे महाराज होते, परंतु पिक्चर नंतर राजाचे ते प्रजा झाले. सो दिलीप, संदीपनी चित्रपटात काम केलं, तू पण त्यावेळेला इतकाच तरुण देखणा होतास. तुला कधी वाटलं नाही, तुला ऑफर्स वगैरे आले नाही पिक्चरमध्ये? त्यांनी माझं काम बघितलं आणि म्हटलं कधी करू नाही, सलीम प्रत्येकाला क्रिकेटर व्हायचं असं वाटतं. आणि सलीम खान, सलमानचे वडील, त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं आधी, आणि ते खूप प्रॅक्टिस करायचे. पण त्यांनी सलीम दुराणी आणि मुश्ताक अलीला बॅटिंग करताना बघितलं आणि त्यांनी क्रिकेट सोडलं. ते बोलले ह्या लेवलला आपण बॅटिंग करूच शकत नाही. जेव्हा मी सुनीलचा आणि संदीपचा पिक्चर बघितला तर मी म्हटलं की ह्या लेवलला आपण ऍक्टिंग करू शकत नाही, म्हणून मी तो नाच सोडून दिला. फारुख, ऍक्टिंग, पण यू वर द फर्स्ट वन टू डू मॉडेलिंग. आय थिंक ब्रिल क्रीम वॉज युअर, आठवत असेल तुम्हाला पण, फर्स्ट एन्डॉर्समेंट त्यावेळेला. First cricketer to no sorry for that. But I can see a lot of people didn't take my advice. I can see a lot of shining heads here. But you were talking about the '83 movie, and you all have seen the movie, right? Yes. You heard Baman Irani commentating? Yes. Whose part was he playing? You know that? Yes. He especially came to my house to stay, and he grew sideburns also and all that. Anyway, the story, when India were about to win the World Cup, you know, Indira Gandhi was the Prime Minister those days. So Brian Johnston asked me, would Mrs. Gandhi declare a public holiday if India wins? I said, I have no doubt at all, you know, that she will declare a public holiday because, you know, monumental occasion for India. Within 15 minutes, we got a phone call through to BBC headquarters, which was relayed to Lord's Cricket Ground commentator's box, that Mrs. Gandhi has in fact heard your comments, you know. And when I met Mrs. Gandhi a few months later, she said, "Thank you, Farooq, you helped me get a few more votes." But I was doing a Hindi commentary with Kapil Dev at Lord's when it was raining one day. And we were reminiscing about that particular incident. Now, asking a Parsi to speak in Hindi is very dangerous, as you can find out in a minute. So we were narrating that incident, and I'm telling him that Mrs. Gandhi ने phone call किया और हमारी तो फट गई यार. I didn't say क्या फट गई, you know, but they were absolutely, and that was the end of my Hindi commentating days. So Dilip,